वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. भंडारदरा आणि निळवंडे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे. ओझर बंधाऱ्यावरून तब्बल 13,000 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून ओझर बुद्रुक ओझर खुर्दला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. पाहूया हा विशेष अहवाल. अकोले आणि संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणामधून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उत्तर अहिल्यानगरची अमृतवाहिनी म्हणून ओळखली जाणारी प्रवरा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. ओझर बंधाऱ्याच्या भिंतीवरून सुमारे 13,000 क्युसेस वेगाने पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावत आहे. या वाढलेल्या पाणी प्रवाहामुळे ओझर बुद्रुक ओझर खुर्द गावांना जोडणारा जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाणलोट क्षेत्रातील लहान मोठी धरणे बंधारे तलाव भरल्याने डोंगराळ भागातील ओढे आणि उपनद्या प्रवरा नदीला मिळत आहेत. त्यामुळे नदीची पाणी पातळी आणखीन वाढली आहे. नदी काठावरील अनेक शेतजमिनी आणि उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान ओझर बंधाऱ्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र सेल्फी आणि रीलच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रशासनाने पर्यटकांना केले आहे. उपविभागीय अधिकारी योगेश घोगरे, प्रवरा डावा सिंचन व्यवस्थापन उपविभाग यांनी सांगितले की भंडारदरा धरणातून 1,904 क्युसेस, निळवंडे धरणातून 7,605 क्युसेस आणि आढाळा नदीतून 1,297 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे ओझर बंधाऱ्यावरून एकूण सुमारे 13,000 क्युसेस पाणी प्रवरा नदीतून वाहत आहे. पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येईल. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.